म्हणजे आम्ही 2017ला जेव्हा निर्णय घेतला, की आम्हाला दुकान 1 ते 4 बंद ठेवायचं नाहीये. हां. तर आम्हाला पत्र आली लोकांची, की ही पुणेरी प्रथा तुम्ही का तोडताय? ही ओळख आहे पुण्याची, हे नाही केलं पाहिजे तुम्ही. आणि अपसेट होते लोकं त्याच्यावरती. म्हणजे आज शेवटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कुठल्याही एम्प्लॉयीला टर्मिनेट करू शकत नाही. त्यांना किंवा जनरल काढू शकत नाही किंवा असे आमच्याकडे 2,000 ले ऑफ हं. आहेत म्हणून उडवून नाही टाकू शकत. त्यांना खूप प्रोसेस करायला लागते. सो अशा प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला आपल्या समाजातल्या अनएम्प्लॉईड लोकांना आणलं पाहिजे आणि ते झालं आणि ते मंथली इन्कमला आले, तर आपला जो लोएस्ट इन्कम हं, ग्रुप हं. आहे तो इथे आहे, तर तो इथे येईल. मग पिरामिड मोठं होईल. काय मी कॉटन सीड ऑइलमध्ये प्रोडक्ट करू शकतो. मी रियूज्ड कुकिंग ऑइलमध्ये प्रोडक्ट करू शकतो. पाम पण ऑइलमध्ये ते मी काय हां. पाममध्ये तर सगळं मार्केट करतंय. पण आम्ही ते नाही करत आहोत त्याचं म्हणूनच आमची आज ब्रँड व्हॅल्यू आहे. करेक्ट. तर मला रादर ते प्रीमियम मिळून थोडं छोटं मार्केट मिळालं तरी चालेल. पण मला माझ्या कस्टमरला चुकीचा प्रॉडक्ट देण्यात इंटरेस्ट नाही. हे महत्त्वाचं आहे. हे वर्क लाईफ बॅलन्स नंतर काय टायमिंग्स आणि वीकडेज ऑफ, वीकेंड्स ऑफ काय जे हे सगळं कन्सेप्ट आहेत, हे एंटरप्रेन्योर्सना लागूच होत नाहीत. म्हणजे एंटरप्रेन्योर हा 24 तास डोक्यात एंगेज्डच असतो बिझनेसमध्ये. कारण ते ऑब्सेशन असल्याशिवाय तुम्ही तेवढं पॅशनेटली बिझनेसेस चालवूच शकत नाही. कितीही तुमची बॅलन्स शीट चांगली असो, कितीही तुमचे R&D चांगलं असो, कितीही तुमचे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, पेटंट्स काही चांगलं असो, तुमची लोकं जर तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, तर तुम्हाला तुमची जी काय संस्था आहे, तुमची जी कंपनी आहे, ती एका पॉइंटच्या पलीकडे वाढवता येत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. नवा व्यापारच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बेसिकली नवा व्यापार म्हणजे आपण लहानपणी जे नवा व्यापार किंवा त्याला मोनोपॉली म्हणतात बऱ्याच ठिकाणी. सो तो जो गेम खेळायचा त्याच्यात आपण बिझनेस शिकायचा प्रयत्न केला. पण आता खऱ्या आयुष्यात बिझनेस शिकण्यासाठी आणि त्याबद्दलचं कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी, त्याबद्दलच्या गप्पा मारण्यासाठी हा स्पेसिफिक पॉडकास्ट आपण करतोय. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आज आहेत इंद्रनील चितळे, मॅनेजिंग पार्टनर ऑफ चितळेबंधू मिठाईवाले. आणि अर्थात मी ओळख करून द्यायची गरज नाही, पण स्टिल मी आपलं टायटल सांगितलं तुमच्यासाठी. वेलकम टू अवर शो. थँक्स शार्दूल. ग्लॅड टू बी हिअर. दिस इज आय गेस फोर्थ जनरेशन, ही चौथी पिढी आहे बरोबर चित्रबंधू मिठाईवालीमधली. सो तिसऱ्या पिढीतून चौथ्या पिढीत येताना किंवा ह्या चौथ्या पिढी म्हणून स्टार्ट करताना वेन यू स्टार्टेड धिस जर्नी, सुरुवातीला काय स्ट्रगल होतं? कारण का हे एक बेहेमत होतं, तर ते चालू करताना हा टास्क हातात घेताना काय चॅलेंजेस होते आणि काय मनस्थिती होती? मनस्थिती अशी होती, की अरे कसं होतं, की जेव्हा एक पिढीजात आलेला व्यवसाय असतो, अ, तो जर 2-3 पिढ्यांहून जास्त चालला असेल, तर तो काहीतरी चांगला करतोय म्हणून तो चालत असतो. राईट. त्यामुळे मग इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, की "व्हाय फिक्स इफ नॉट ब्रोकन." तर तसं इट वॉज वर्किंग फाईन. मग त्याच्यात आपली जागा काय? हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि ही आयडेंटिटी क्रायसिस जी असते, ती नवीन येणाऱ्या जनरेशनला त्यांच्या बिझनेसमध्ये असते आणि ती त्यांना बोलून दाखवता येत नसते. करेक्ट. कारण बाहेर लोकं विचार करत असतात, की "अरे काय तुझ्या बापाचा बिझनेस आहे, चांगला आहे, की सगळं व्यवस्थित आहे, की तुला टेन्शन घ्यायची गरज काय?" आणि घरी वडिलांसकट सगळ्यांना अप्रिहेन्शन असतात, की "अरे येतंय आता पोरगं, पण नक्की काय काम करणार आहे आपल्याला माहिती नाही, की याला प्रोडक्टिव्ह कसं करायचं?" आणि हे सगळं करत असताना तुम्हाला एक अप्रिहेन्शन असतं, की "अरे मी सगळं करतोय आणि आता हा माझा लाईफ डिसिजन आहे, की मी बिझनेस जॉइन करणार आहे आणि त्यात मला माझी जागा बनवायची आहे. राईट. पण मी बनवू कशी? या दृष्टीने ओपनिंग काय आहे? हे पहिल्या क्षणी कळत नसतं. आणि ते करायच्या दृष्टीने टू वे कम्युनिकेशन खूप गरजेचं असतं, की एक तुमच्या आधीच्या पिढीने तुम्हाला गाईडन्स द्यायला लागतो, की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि बरेचदा काय करायला पाहिजे हे हळू तुम्ही शोधत जाता. पण काय नाही करायचं हे कळणं तुम्हाला खूप आवश्यक असतं. खूप महत्वाचा मुद्दा. आणि काय? हे गाईड रेल्स म्हणतो, तसे जे सेट करतात, हे हं. पिढीजात व्यवसायात सेट होत आलेले असतात. आणि ते असतात म्हणूनच ते व्यवसाय पिढीजात चालतात. त्यामुळे ते गाईड रेल्स रिस्पेक्ट करत पुढे कसं जायचं, हे शिकताना तुम्हाला तुमची एक वाट शोधायला लागते. आणि ती शोधायला कन्व्हेन्शनल लॅडरपेक्षा वेळ जास्त लागतो. कारण टेक्निकली तुम्ही मालक किंवा मालकाचा मुलगा म्हणून कामाला लागलेला असता. त्याच्यामुळे एक लेव्हल तुमच्याकडे निर्णय घेण्याकरता बघत असते आणि दुसरीकडे तुमचा एक्सपिरियन्स नसतो आणि एक्सपिरियन्स असलेली खूप लोकं असतात, की जे मालक नसतात तिकडे. हं. त्यामुळे कॉर्पोरेटसारखी एक लॅडर तयार नसते. सो मग तुम्ही निर्णय घेताना खरंच इम्पॅक्टफुल कसं व्हाल, हे शोधायला तुम्हाला वेळ लागतो. सो इट्स अ जर्नी. हळू तुम्हाला जसे-जसे प्रॉब्लेम सापडतात, मग तुम्ही कुठेतरी त्याच्यात एक सापडता तुम्ही स्वतःलाच, की तुम्ही नक्की काय करणार आहात आणि या संस्थेत तुमचा इम्पॅक्ट काय असणार आहे. कारण का ती जर्नी स्टार्ट करताना ॲज यू मेन्शन की बरेचसे रोडबम्स असणार आहेत. फॅमिलीतनं रेझिस्टन्स असतो का? का टीममधनं असतो? म्हणजे ॲज यू एक सांगितलं की एक एक टीम आहे जी एक्सपिरियन्स आहे पण मालक नाही आहे. आणि तुम्ही मालक आहात आणि बट यू आर नॉट एक्सपिरियन्स. सो ह्यातला रेझिस्टन्स कसा सॉल्व्ह केला? सो रेझिस्टन्स हा ओव्हरकम करायला ट्रस्ट हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हं. आहे. आणि ट्रस्ट हा एका दिवसात येत नाही.
ट्रस्ट हा बिल्ड करायला लागतो. आणि जरी तो तुमच्या वडिलांचा बिझनेस असेल, तुमच्या आजोबांचा बिझनेस असेल, तुमच्या खुर्चीकरता ट्रस्ट असू शकतो, पण तुमच्या माणसाकरता म्हणून तुम्हाला ट्रस्ट नसतो, तो वाव. बिल्डच करायला लागतो. आणि तो यू कॅन ओन्ली डू बाय एक्झाम्पल. यू कॅनॉट डू बाय जस्ट सेईंग की ट्रस्ट मी. सो ते करताना मेजरेबल गोल्स काय आहेत किंवा लो हँगिंग फ्रुट्स काय आहेत हे तुम्ही जर का बघितलेत आणि ते करत करत तुम्ही तुमच्या टीमबरोबर तुमचा पहिला विश्वास केलात, तर मग तुम्ही त्या टीमचा एक मेंबर होता. करेक्ट. आणि ज्या दिवशी तुमच्या टीमचा तुम्ही मेंबर होऊन टीम तुमचं मत समजून घ्यायला लागते, ऐकते की नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण समजून घ्यायला लागते आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हा विचार यायला लागतो, तेव्हा कुठेतरी तो ट्रस्ट बिल्ड झाला हे तुम्ही समजू शकता. मग त्यातून पुढे तुम्हाला भरपूर गोष्टी बिल्ड करता येतात, कारण शेवटी कितीही काही असो, कितीही तुमची बॅलन्स शीट चांगली असो, कितीही तुमचे R&D चांगलं असो, कितीही तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पेटंट्स काही चांगलं असो, तुमची लोक जर तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, तर तुम्हाला तुमची जी काय संस्था आहे, तुमची जी कंपनी आहे, ती एका पॉईंटच्या पलीकडे वाढवता येत नाही. वाव. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण का आम्ही जेव्हा या डिस्कशनची चर्चा करत होतो, हाच मुद्दा आम्हाला समजून घ्यायचा होता, की जेव्हा लिगसी ब्रँड्स एक्सपांड करतात, तेव्हा त्यात प्रोडक्ट चांगलं खूप जणांकडे असतं. पण ते एक्सपॅन्ड करताना ती माणसं कशी इन्व्हेस्ट ती माणसं कशी जपायची? तर म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो, माझे बरेचसे प्रोजेक्ट्स किंवा कॉलेजमधले जे इंटर्नशिप होत्या ते सगळं जे होतं ते मी इकडे किंवा भिलोडीच्या फॅक्टरीमध्ये घालवल्यात, की जिकडे काहीतरी इन्स्टॉलेशन करायचं आहे, काहीतरी कमिशनिंग करायचं आहे, कुठली तरी नवीन टेक्नॉलॉजी बघायची आहे, जनरल कुठल्या तरी मिटिंगला घेऊन जा. या सगळ्या प्रोसेसमधनं कुठनं तरी एक एक्सपोजर जे होतं व्यवसायात, की आपण काय करतोय, टेक्नॉलॉजी कशी अडॉप्ट करतोय, नवीन काय करतोय, या सगळ्या फ्युचरिस्टिक ओरिएंटेशनला मला ओपन करण्याकरता माझे एक काका जबाबदार होते. आणि त्याच्यानंतर परदेशात इंटर्नशिप करून मी जेव्हा ॲक्च्युली बिझनेसमध्ये आलो, तेव्हा मला माझ्या बाबांनी सांगितलं, की एक लक्षात घे, की आता तू जर फॉर्मली हे जॉइन करणार असेल, तर पहिली 1 वर्ष तुला कुठलाही निर्णय घ्यायची ऑथॉरिटी डायरेक्ट नाही. तू ऑब्झर्व्ह कर, तू काय जे दिसतंय ते माझ्याशी येऊन बोल आणि त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आहे हे मी ठरवीन. सो चर्चा करायला तू माझ्याकडे ये, तू बाकीच्यांकडे जाऊ नकोस. आणि मला पहिल्यांदा ते खूप जड गेलं. मला पहिल्यांदा असं आलं की काय ऑथॉरिटीज दिसतंय. करतोय, काय मला दिसतंय आणि हे आहे. पण भरपूर वेळा काही गोष्टी ऑब्व्हियस असतात, पण त्या करायची गरज नसते. कारण की उगाचच ते जाऊन ओरखाडे काढल्यासारखं असतं आणि हे एक्सपिरियन्सच तुम्हाला समजावतो. पण त्याचबरोबरीने काय असतं, की पहिल्याच दिवशी तुम्ही येऊन सगळ्या गोष्टी चेंज करायला निघालायत, अशा पद्धतीचं इम्प्रेशन जर तुम्ही तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये केलं, तर तुम्ही कायम एक कॉमेट किंवा ॲस्टेरॉइडच राहता. की जो एका ॲटमॉस्फिअरमध्ये आयदर एंटर करतोय किंवा बाहेरनं जातोय. आपल्याला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये बनायचं असतं किंवा राहायचं असतं आणि तिकडे आपल्याला फ्लरिश व्हायचं असतं. सो ते होताना पहिल्यांदा आपल्याला थोडंसं वेळ शांतच बसायला लागतं. आणि जसा वेळ गेला तसं क्रेडिट टू माय फादर, की त्यांनी मला एम्पॉवर पण केलं. सो आमच्या खूप चर्चा व्हायच्या, आमच्या खूप वाद व्हायचे, की मला हे पटत नाही, मला हे आवडत नाही, मला ते नाही. पण जे होतं ते मी ऐकलं, की मी ही गोष्ट माझ्या हातात घेणार नाही. तुम्ही मला सांगा तर मी ते घेतो. आणि जिथे-जिथे ओपनिंग मिळालं तिकडे ॲक्च्युअली मला चान्सेस चांगले मिळाले आणि त्या दृष्टीने त्यांचा त्याला सपोर्ट आहे, हे जेव्हा मॅनेजमेंटला दिसलं किंवा आमच्याकडच्या एम्प्लॉईजना दिसलं आणि तेव्हा आमच्याकडे मॅनेजर्स खूप नव्हते. कारण की फॅमिली कंट्रोल करत होती व्यवसाय सगळा. आमच्याकडे सुपरवायझर्स खूप होते. तर त्याच्यामुळे त्यांचं असं होतं, की साहेबांनी सांगितलं तर ऐकायचं, साहेबांनी नाही सांगितलं तर नाही ऐकायचं. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टीला आपल्या साहेबांचा सपोर्ट आहे, हे इनिशिएटिव्ह आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे आणि हे करायच्या दृष्टीने मी ते करणार आहे. तर मग सगळ्यांची अलाइनमेंट लवकर व्हायची. आणि हे करत-करत तुम्ही सक्सेस प्रूव्ह झाली. तुम्हाला काय म्हणतात ते इनिशिएटिव्हज ऑन ग्राउंड दिसायला लागले आणि ते करताना इतर एम्प्लॉईज जे लॉयल्टी वाईज खूप हाय असतात, त्यांना हे कळलं की अरे हा माणूस आपल्या नोकरीवर बसलेला नाही किंवा ह्याला आपण पसंत नाही आहोत किंवा ह्याला काहीतरी सगळं नवीन चेंज करायचं आहे म्हणजे आपल्या नोकरीवरती पाय येणार आहे का? असं नाही आहे. तर ह्याला ओव्हरऑल ही गोष्ट प्रोग्रेसिव्ह पद्धतीने बदलायची आहे आणि हे करताना आपणही प्रोग्रेस होतोय. हा जसा इन्स्टिल येतो कॉन्फिडन्स, तसं तुम्हाला टॅलेंट अट्रॅक्ट करणंही सोपं होतं. हो. कारण की ह्यांच्यात नेटवर्क थ्रू बाकीचे प्रोफेशनल्स ऐकायला लागतात. मग तुमचं कुठेतरी ग्रोथ होते, क्वांटम लीप होतो, काहीतरी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट होतो, काहीतरी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं जातं. आपोआप तुम्हाला कोणतरी नवीन कन्सल्टंट भेटतो, नवीन काहीतरी प्रॉस्पेक्ट्स दिसतात, काही टॅलेंटची रिक्वायरमेंट असते कारण तुमच्याकडे नसते. आणि मग तुम्ही जर प्रोग्रेसिव्हली निर्णय घेताय, ज्याच्यात लोकं तुमच्याबरोबर अलाइन्ड आहेत, तर अजून लोकं तुम्हाला लवकर जॉइन होतात. त्यामुळे इट इज अ पीपल बिझनेस आणि इन इंडिया हार्डकोर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस हे पीपल ड्रिव्हनच असतात. वाव. हे खूपच महत्वाचं आहे, कारण का मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसकडे जनरली टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन या पर्स्पेक्टिव्हनीच बघितलं जातं. बट पण कसं आहे बघ ना, तू म्हणजे टेक्नॉलॉजी तू किती अडॉप्ट कर, तुझ्या लोकांनी ते ॲक्सेप्टच करायचं नाही ठरवलं तर तू काय हां, करणार? करेक्ट. सो सिस्टीम्स या गव्हर्नन्स करता वापरा, पण लोकांना ऑप्रेस करणाऱ्या सिस्टीम्स करू नका.
वाव. सो खूपच लोकांना महत्वाचा धडा एम्पॉवर आहे. करणाऱ्या सिस्टम्स आल्या तर लोक लगेच अडॉप्ट होतात. करेक्ट, करेक्ट. सो आता मला याच मगाशच्या उत्तरावरती अजून एक्सपॅन्ड करावं असं वाटतं, कारण का एखादा ॲज यू सेड की इफ इट इज नॉट ब्रोकन वाय टू फिक्स इट. पण ऑलरेडी एक ब्रँड या लेवलला आलाय, पण ऑब्विसली वेन यू एंटर, तुम्ही जेव्हा एंटर होता तेव्हा तुम्हाला अजून तुमचं काहीतरी अचीव करायचं असतात, अजून पुढचे 100 पट गोल, 10x to 100x ग्रोथ करायची असते. ते करताना बऱ्याचशा गोष्टी बदलाव्या लागतात, त्याचं आर्किटेक्चर बदलावं लागणार आहे. ॲज यू सेड की तुमच्याकडं मॅनेजर्स नव्हते, सुपरवायझर्स होते, आणि साहेबांनी सांगितलं म्हणलं करायचं, ॲडवायझर्स नव्हते. सो ते आर्किटाईप कसा बिल्ड केला, म्हणजे ते एक सिस्टम कशी बिल्ड केली, त्याचबरोबर ऑटोमेशनसारख्या प्रोसेस असतील, कारण का जर मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं असेल तर त्याचाही आर्किटाईप बदलला पाहिजे. सो त्या गोष्टी कशा केल्या, इफ यू कुड एक्सप्लेन दॅट. सो तुला मी एक सांगू का की ते म्हणजे रिसेंटली एक एक्झाम्पल आमच्याकडे झालं की आम्ही फ्रायर घेत होतो आणि आमचं एक 30 वर्ष आम्ही ज्या एका नेदरलँडच्या कंपनीकडनं फ्रायर घ्यायचो त्याच्याऐवजी आम्ही ठरवलं की आता एक ऑस्ट्रेलियन कंपनी, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात आहे आणि ते टेक्नॉलॉजी वाईज ॲडव्हान्स्ड आहेत आणि हे मेक इन इंडिया होतं, तर आपण भारताला प्राधान्य देऊयात. राईट. सो तो फ्रायरच होता, हा पण फ्रायरच आहे. पण म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर दोन्ही कढयाच आहेत. ऑटोमेशन आहे, त्याचं प्रोसेस वेगळी आहे, सगळं जरी असलं तरी आम्हाला जी 30 वर्ष एका फ्रायरची सवय होती त्याच्यापेक्षा ही गोष्ट खूप वेगळी होती. पण टेक्निकली सेमच गोष्ट होती. सो तो चेंज अडॉप्ट करणं हे अवघडच झालं आम्हाला. आणि आम्हाला आमच्या बॉयलरच्या डिझाईनपासून पंपाच्या डिझाईनपासून सगळ्या गोष्टी वेगळ्या करायला लागल्या, की ज्या आम्ही गृहीत धरलं होतं, की अरे हा फ्रायर तसाच असेल. काय कपॅसिटी वाईज हा 100 किलो तो 200 किलो तर वाढेल फक्त. सो या दृष्टीने त्याच्याकरता तुम्हाला अपडेशन सिस्टम चांगल्या पाहिजेत. पण त्याच दृष्टीने डिसिप्लिन खूप चांगली पाहिजे, की सिस्टमाइज्ड अप्रोच तुम्ही जेवढा चांगला ठेवाल तेवढा आहे. म्हणजे मी म्हणेन की ह्याचं सोपं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर असं आहे, की आपण रोज गाडी चालवतो. हां. पण जर उद्याला आपण फॉर्म्युला 1च्या गाडीत बसलो, तर आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेटर तोच आहे, ब्रेक तोच आहे, स्टेअरिंग तोच आहे. पण तुम्ही पहिल्या क्षणी धडकाल. कारण की तुम्हाला सडनली 100 बी-एच-पीची गाडी चालवण्यावरनं जर का 1,500 बी-एच-पीची BHP गाडी गाडी चालवायची चालवायची. म्हटलं, तर तेवढ्याच ॲक्सेलरेटरमध्ये एवढी जास्त पॉवर आहे. मग ती हार्नेस करायला तुम्हाला रोज ट्रेनिंग करायला पाहिजे, रोज डिसिप्लिन करायला पाहिजे, करेक्ट. रोज त्याच्याकरता लोकांची तयारी पाहिजे. आणि फॉर्म्युला 1 गाडीचं जसं असतं, की ड्रायव्हर एक काम करत असतो, पण ड्रायव्हरनी चांगलं काम करण्याकरता तो पिट क्रू लिटरली 10 सेकंदात ती गाडी अख्खी नवी करतो. राईट. सो तेवढा तुमचा पिट क्रू एफिशियंट आहे का, की तो तेवढा 10 मिनिटात करतो. तर तेव्हा तुम्ही ॲज अ ड्रायव्हर ऑफ द बिझनेस तुम्हाला पाहिजे ते अचीव्ह करू शकता. राईट. त्यामुळे सगळं सिस्टम ड्रिव्हन करून तुम्हाला प्रत्येकाची रोल क्लॅरिटी नीट आली आणि प्रत्येकाला कळलं, की अरे आपण जे काम करतोय ते हा एव्हरी अर्धा इंचच असेल किंवा अर्धा डिग्रीच काम असेल, की जे मी या 1 डिग्रीच्या शिफ्टमध्ये करत असेन. पण प्रत्येकाचा 1 डिग्री, अर्धा डिग्री, पाऊण डिग्री जो आहे, तो मिळून ही 10 डिग्री शिफ्ट अचीव्ह करतो. आणि ते जेव्हा टीमवर्क करतो, तर तेव्हा तुम्ही 10x चा 100x ला जाता. आणि त्यामुळे एव्हरीबडी नीड्स टू बी अलाइन टू अ लार्जर गोल. आणि त्या गोलला अचीव्ह करायला एक सिस्टम नीट बसली पाहिजे. सिस्टममध्ये माणसांनी काय करायचं हे कळलं पाहिजे. ते झालं तर मग ह्या गोष्टी अचीव्ह होतात असं मला वाटतं. वाव. आणि या प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा कधी इनोव्हेशनचा विचार करता, तेव्हा कारण का चितळेबंधू हा फक्त आता फ्रँकली स्पीकिंग चितळेबंधू हा फक्त तुमचा ब्रँड राहिलेला नाही, तो लोकांचा ब्रँड आहे. हो. सो तुम्ही काही बदलायला गेला तर प्रत्येकाला एक ओपिनियन असणार आहे त्याच्यावरती. वेन यू आर ट्राईंग टू इनोव्हेट, त्या इनोव्हेशनच्या काळात तो रेझिस्टन्स कसा मॅनेज केला, किंवा ते करताना एक लॉयल ऑडियन्स आहे आणि एक नवीन एक्सपॅन्ड होणारा ऑडियन्स आहे. ह्यामधलं जे द्वंद्व आहे ते कसं मॅनेज केलं, आणि म्हणजे ह्यांना सोबत ठेवायचं, ह्यांना लॉयल ऑडियन्स आहे तो वर्षानुवर्ष, तोही पिढ्यानपिढ्या आहे. ते पुढं कसं नेलं? सो तिथेच माझ्या परत ना गव्हर्नन्स खूप महत्त्वाचा असतो, की व्हॉट नॉट टू डू हे हं. महत्त्वाचं आहे. सो चितळेंचा लॉयल कस्टमर आहे किंवा चितळेंचा जो नवा कस्टमर आहे, तो चितळेंकडे काय येतोय, तर तो काय A, B, C या 3 व्हॅल्यूज करता येतोय. त्याच्या पलीकडे C, D, E अशा अजून 6 वेगळ्या व्हॅल्यूज असतील, की ज्या त्याच्याकरता महत्त्वाच्या आहेत किंवा नाही आहेत, पण तो इन्फ्लुएन्सिंग डिसिजन नाही आहे चितळे बंधू घेण्याकरता. हं. या काय आहेत, या आयडेंटिफाय करणं हे ब्रँडच्या ओनर्सचं काम आहे. ते जेव्हा तुम्ही करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं, की यार ही माझी चौकट आहे, की या चौकटीच्या बाहेर मी जायचं नाही इनोव्हेशनच्या बाबतीत. हं, हं. म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काय, की प्राईस कमी करणं आणि खराब इन्ग्रेडियंट देणं आणि म्हणायचं, की इनोव्हेशन आहे कारण की आमचा सेल वाढला. तर हे चितळेच्या इथॉसला बरोबर नाही. राइट. दुसरा ब्रँड करू शकतो हे आणि ते सेल वाढवून काय 10 कोटी टर्नओव्हरवरनं 100 कोटी टर्नओव्हरला जातील पण. पण मग हे नाही करायचंय, तर मग काय करायचंय? तर मग इनोव्हेशन आहे. हं.
त्यामुळे मग ट्रस्ट कस्टमरचा काय डिमांड आहे, त्यांना क्वालिटी हवी आहे, त्यांना विश्वास हवा आहे आणि त्यांना तो चितळे एक्सपिरियन्स हवा आहे. मग बरोबर. चितळे एक्सपिरियन्स काय आहे हे डिफाईन केलं तर मग त्याच्या बाहेर जाणारी गोष्ट नाही करायची आणि त्याच्या आत बसत असेल तर तुमच्या क्लोज ग्रुप सर्व्हिस, तुमचे फीडबॅक्स, तुमचे मार्केटिंग ग्रुप्स या सगळ्या ह्याच्यानं तुम्ही त्याचं टेस्टिंग करत करत ते रिफाईन करता. आणि मला असं वाटतं विथ माय ओन एक्सपिरियन्स मी तुला सांगतो की तुम्ही जो प्रोडक्ट कुठलाही काढता, इनोव्हेशन असो, R&D करून असो, इम्प्रूव्हमेंट असो, त्याची 90% ही सुद्धा ॲम्बिशियस फिगर असं मी म्हणेन. रिफाइनमेंट किंवा फिनिशिंग हे तुम्ही फॅक्टरीमध्ये किंवा तुमच्या इंटरनल सेंटरमध्ये अचीव्ह करू शकता. हं. शेवटचे 10% हे कस्टमर फीडबॅकवरतीच होतात आणि तो फीडबॅक घेण्याकरता तुम्हाला प्रोडक्ट लॉन्च करायलाच लागतो. थोड्याशा बोलण्या खायलाच लागतात, थोडासा फीडबॅक घ्यायलाच लागतो. पण ते जेव्हा होतं तेव्हाच तो जुळतो आणि तेव्हा कस्टमर ते परत परत घ्यायला लागतो. त्यामुळे त्याची भीती नाही बाळगायची असं मला वाटतं. पण काय नाही करायचं हे नक्की ठरलं पाहिजे. म्हणजे 2 इनोव्हेशनच्या बाबतीत गोष्टी बघायला गेल्या तर साधी आणि तू विरोधाच्या बाबतीत म्हणतोयस. म्हणजे आम्ही 2017ला जेव्हा निर्णय घेतला, की आम्हाला दुकान 1 ते 4 बंद ठेवायचं नाहीये. हां. तर आम्हाला पत्र आली लोकांची, की ही पुणेरी प्रथा तुम्ही का तोडताय? ही ओळख आहे पुण्याची, हे नाही केलं पाहिजे तुम्ही. आणि अपसेट होते लोकं त्याच्यावरती. आणि मला हे कळलंच नाही कारण मी ते आत्तापेक्षा तरुण होतो तेव्हा आणि तेवढा इमोशनल इंटेलिजन्स माझा नव्हता, की म्हणलं अरे काय लॉजिकल गोष्ट आहे ही, की मार्केट प्लेस बदलतीये. आता लिटरली प्रत्येक फोन हा आपला दुकान आहे. आपल्याला फिजिकल याच्यात अशी रिस्ट्रिक्शन असू नाही शकत हं. आणि फॅमिलीची ॲक्सेप्टन्स होता. सगळ्या स्टाफचा ॲक्सेप्टन्स होता, पण कस्टमरनाच नव्हता ॲक्सेप्टन्स आणि ती ब्रेकिंग न्यूज झाली. पण झालं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्हाला जवळ-जवळ त्या वर्षी 20हून अधिक टक्के त्या स्टोअर लेव्हलला फक्त सेलमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मग काय वाईट होतं त्याच्यात? पण मग तिथे काय आहे, पण मग काही ठिकाणी विरोध जरी असला तरी पुश करायला पाहिजे कारण हं. लॉजिकल सेन्स त्याचा होतो. किंवा आता बिंच बार सारखा प्रोडक्ट आहे, हं. की नमकीन हे खाताना कायम चुरा होतो, हां. भुगा होतो, तुमचा मसाला हाताला लागतो आणि त्याला घ्यायला तुम्हाला प्लेट लागते किंवा पाऊचमधनंच खायला लागतं. ती पाऊच फेकले जातात हं. कुठेतरी. मग त्याच्याऐवजी हे बिंच बार सारखा कॉन्सेप्ट आम्ही केला, की ज्याच्यात तुम्ही भेळ आहे, चिवडे आहेत, काय अजून वेगवेगळ्या चकण्या स्टाईल नमकीन आहेत, की हं. जे तुम्ही बार फॉर्मॅटमध्ये करताय आणि ते खाणं कन्व्हिनियन्स करताय. सो वी सोल्ड कन्व्हिनियन्स आणि दॅट इज वर्किंग व्हेरी वेल, की जिकडे आता शेजारची जी फॅक्टरी दिसते तिकडे हां. 1200 बार मिनिटाला बनवू आम्ही अशी लाईन आमची आता पुढच्या 1-2 महिन्यात बसेल. वॉव! सो आज ते मार्केटच नव्हतं. आज कोणाला ते माहितीच नव्हतं. असे नमकीन खाऊ शकतील ह्याचाही विचार कोणाला नव्हता. पण तिथून आता मिनिटाला 1200 बार बनवायला आम्ही जाऊ या वर्षाखेरपर्यंत. मग हे इनोव्हेशन करायचं की नाही हं. आणि केलं नाही तर एन्व्हलप कसा पुढे जाईल? त्यामुळे हे केलंच पाहिजे असं मला करेक्ट. वाटतं. आणि किती मजेशीर आहे ना, की जी आयडेंटिटी पुण्याची होती. म्हणजे 1 ते 4 ही पुण्याची आयडेंटिटी आहे. पण करेक्ट, लोकांनी ती चितळ्यांची आयडेंटिटी करेक्ट. स्टिक केली होती आणि चितळे हा आता फक्त पुण्याचा ब्रँड नाही, हा महाराष्ट्राचा ब्रँड झालाय. तर ती आयडेंटिटी ब्रेक करणं कितपत स्ट्रगलिंग होतं का? म्हणजे ते प्रेमात तोडायला मजा आली? खरं सांगू का, निर्णय घेतला तेव्हा मी एवढा विचारच केला नव्हता. आणि माझ्या मते कधी-कधी कसं असतं ना, की तुम्ही असे एक यंग आणि इनएक्सपिरियन्स असता, तर तेव्हा काही निर्णयात तुमचे ब्लाइंड स्पॉट्स तयार झालेले नसतात. तेच बरे असतात. त्याच्यामुळे इन हाइंडसाइट जर मला आज एक 7 वर्षानंतर हाच निर्णय घ्यायची वेळ आली हं. असती, तर मी कसा घेतला असता हे मला माहीत नाही. सो त्यावेळेस ते होऊन गेलं आणि त्याच्यातनं ॲक्चुअली आम्हाला प्रतिसाद हा 99% लोकांकडनं अप्रतिम मिळाला. हं. आणि त्याच्यामुळे काय जे कोणाची जी 1-1.5% ॲप्रिहेन्शन होती, ती या सगळ्या न्यूज चॅनलनी ब्रेकिंग न्यूज करून आमचं काम सोपं केलं. त्यामुळे अ, पुण्याचं आम्हाला प्रेम आहे. पुण्याचं कल्चर आहे आणि त्या दृष्टीने कसं आहे, की पुणे हे मराठमोळं कल्चरबद्दल एक कुठेतरी महाराष्ट्राकरता महत्त्वाचं शहर आहे. मुंबई आज बघितलं तर खूप कॉस्मोपॉलिटन आहे. तर त्या दृष्टीने पण आता मुंबईमधनं आमचा टर्नओव्हर जास्त होतो कधी-कधी पुण्यापेक्षा. तर त्यामुळे आम्ही मग ते इग्नोर नाही करू शकत. मग बरोबर. कॉस्मोपॉलिटन मार्केट प्लेसमध्ये आपण आपली आयडेंटिटी कशी बिल्ड करायची ह्याच्याकरता तुम्हाला एव्होल्युशन आणि कम्युनिकेशनमधला चेंज करणं आवश्यक होतं. सो त्यातला हा एक एक स्मॉल एलिमेंट होता. पण तो केल्यामुळे आमचं काम सोपं झालं. वॉव! आणि अजून एक स्पेसिफिक प्रश्न होता चितळे बंधू समूहाबद्दल, चितळे बंधू मिठाईवाल्यांबद्दल, की एक टिपिकल परसेप्शन तयार होतं, की चितळे महाग आहे. हे परसेप्शन कशामुळे तयार झालंय आणि हे कसं मोडलं म्हणजे मोडलं जातंय? ती मोडायची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणजे काय की अ, आज न्यूट्रिशन हा कॉन्सेप्ट आता हळू खूप डेव्हलप हं. होतोय. सो कॉस्ट ऑफ न्यूट्रिशन ही स्वस्त नाही आहे. हं. म्हणजे चांगल्या आहाराची किंमत काय? बरोबर. मग आज चितळे बंधू सगळे प्रोडक्ट ग्राउंडनट रिफाइंड ऑइलमध्ये करतात. आज ग्राउंडनट रिफाइंड ऑइल हे ट्रान्स फॅट फ्री ऑइल आहे. हो. त्याच्यात एवढ्या चांगल्या फिल्ट्रेशन सिस्टम्स आहेत, एवढ्या चांगल्या पॅकेजिंग हं. सिस्टम्स आहेत. कशातही प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जात नाही. नाही.
मग या पद्धतीच्या इक्विपमेंट आणि या पद्धतीच्या सिस्टम्स आणि या पद्धतीच्या इन्ग्रेडियंट्स करता तुम्हाला जर तुमची हेल्थ चांगली राहत असेल हं. आणि ते करताना तुमचा प्रोडक्ट एन्जॉय करता येत असेल, तर त्याकरता तुम्ही खरंच किती महागाईचा विचार करणार आहात हा एक प्रश्न आहे. आणि कसं आहे की महाग आहेत ह्याच्याबद्दल जी कंप्लेंट आहे त्याची कारण डिझायरेबिलिटी पण आहे. राइट. म्हणजे ते हवंय, पण ते कदाचित ॲस्पिरेशन आहे. महाग हां. वाटतंय. तर त्यामुळे आम्हाला ॲज अ ब्रँड त्या लेव्हलला राहणं हे जास्त चांगलं वाटतं रॅदर देन बीइंग मास मार्केट अँड गिव्हिंग समथिंग बॅड. हं, हं. की मी कॉटन सीड ऑइलमध्ये प्रोडक्ट करू शकतो. मी रियुज्ड कुकिंग ऑइलमध्ये प्रोडक्ट करू शकतो. पाम पण ऑइलमध्ये ते मी काय हां. पाममध्ये तर सगळं मार्केट करतंय. पण आम्ही ते नाही करत आहोत. त्याचं म्हणूनच आमची आज ब्रँड व्हॅल्यू आहे. करेक्ट, करेक्ट. की मी म्हटलं तसं व्हॉट नॉट टू डू तर हे नाही करायचं आहे आपल्याला. मग तिथे त्याच्याकरता देअर इज अ कॉस्ट आणि त्याच्याकरता देअर इज अ प्रीमियम. तर मला रादर ते प्रीमियम मिळून थोडं छोटं मार्केट मिळालं तरी चालेल. पण मला माझ्या कस्टमरला चुकीचा प्रोडक्ट देण्यात इंटरेस्ट नाही. हे महत्वाचं आहे. वॉव! व्हॉट नॉट टू डू हे मला फारच आवडलेलं आहे आणि खूपच महत्त्वाचं आहे. आता बरेचसं फूड एफ-एम-सी-जी मार्केट स्पेसिफिकली इतकं मोठं होत चाललंय, त्याच्यात एवढी कॉम्पिटिशन येते म्हणजे अगदी राइट फ्रॉम काय म्हणतात, महिला बचत गटापासून ते इंटरनॅशनल पेप्सिको असेल, हल्दीरामसारखे ब्रँड पुण्यात आहेत. सगळीकडे ओव्हरऑल प्रत्येक माणसाला मला साधा चिवडा जरी घ्यायचा असेल, तर ही कॉम्पिटिशन आहे. सो ह्या कॉम्पिटिशनला हाऊ डू यू सी दॅट कॉम्पिटिशन आणि हे टॅकल करताना म्हणजे काय पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजाइज करताय? सो आत्ता जर तू बघायला गेलंस ना, तर भारताचे डायनॅमिक्स हे खूप स्क्यूड आहेत. आणि म्हणूनच आपण सगळीकडे वाचतो की डिस्पॅरिटी ही भारताचा मोठा हं. प्रॉब्लेम आहे. सो आज गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटका ही 4 राज्य जर पकडली आणि हायेस्ट दिल्ली, जी-एस-टी. एन-सी-आर हे पकडलं, तर या 5 टेरिटरीजमधनं जवळ-जवळ भारताचा 75 अधिक टक्के जीडीपी जनरेट होतोय. हो. मग इतर एवढ्या राज्यांमधनं आणि एवढ्या युनियन टेरिटरीजमधनं फक्त 25% जनरेट होतोय. त्यामुळे काय होतंय, की बरेचसे ब्रँड्स याच मार्केटमध्ये कम्पीट करतायत हं. आणि तिथली इतर राज्यातली लोकं इकडेच येतायत कारण की जीडीपीच तिकडे जनरेट होतोय, हो. तर जॉब्स पण तिकडे जनरेट होतात. करेक्ट. हे चित्र गेले 3 ते 4 वर्षात खूप बदलतंय आणि इतर राज्यांमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट्स येतायत, वेगळ्या पद्धतीचे मॅन्डेट्स येतायत आणि डिसरप्शन हे महाराष्ट्रापेक्षा किंवा गुजरात किंवा कर्नाटकापेक्षा फास्ट होतंय. हो. कारण की आपण ऑलरेडी एका प्रोग्रेसिव्ह कर्व्हवरती पुढे आहोत त्यांच्या. बरोबर आहे. पण त्यामुळे उत्तर प्रदेश खूप फास्ट तयार होत आहे. आज मध्य प्रदेश वेगळंच डेव्हलप होत आहे. आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बघायला गेलं तर त्यांचं एकदम सडनली बूस्ट हं. होतोय आणि पर कॅपिटा इन्कम वाढतंय, पण इन्फ्लेशन वाढत नाही कारण की दे आर डुईंग इट इन अ डिफरंट एन्व्हायर्नमेंट. राइट. मग हे सगळं असताना या इथल्या लोकल पॉप्युलेशनला आता तिकडचं लोकल राज्य किंवा लोकल प्रदेश सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये न जाता त्यांना त्या सगळ्या गोष्टी तिकडेच हव्यात हं. आणि ते करताना कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे. तर मग त्यांचं एक्सपेंडेबल इन्कम वाढलंय. मग ते स्पेंड कुठे करणार? हं. या दृष्टीने सगळे ब्रँड्स हे आता सेंट्रल इंडिया आणि ईस्टर्न इंडिया कसं कॅप्चर करायचं आणि ते कसं जे काय पुढचे 10 वर्षात ट्रान्सफॉर्म होणार आहे, राइट. तर त्या ह्याच्यात ती जी काय म्हणजे सर्फिंग करताना कशी टाईड वरती हं. जाते, ही टाईड कशी राईड करायची याच्यावरती फोकस करतायत. आणि त्यामुळे तिथे ब्रँड म्हणून तुम्ही जर चांगला डेव्हलप झालात, तर तुम्हाला कन्झम्पशन हे गिव्हन आहे. अनपॅरलल्ड हां. आहे. फक्त तुम्ही प्रेझेंट किती आहात आणि ऑन ग्राउंड किती आहात हे बघणं आवश्यक आहे. आणि ते करताना कॉम्पिटिशन ही सगळ्या पद्धतीने येते हे उत्तम आहे. कारण की दॅट इज अ साइन की आपली इकॉनॉमी ही अजूनही ॲब्झॉर्बंट आहे. म्हणजे तू म्हटलं तसं महिला बचत गटापासून, गृहउद्योगापासून पेप्सिकोसारख्या लार्ज हं. मल्टीनॅशनलपर्यंत प्रत्येकाला मार्केट मिळतंय. प्रत्येकाला हे नमकीन आपल्या करायचं आहे. देशाचं किती फॅन्टॅस्टिक लक्षण आहे बघ ना. आणि प्रत्येकजण दरवर्षी तरी वाढतंय. म्हणजे मग आपली कन्झम्पशन स्टोरी ही अजून कुठे सुरुवातच झालेली नाही. ती आत्ता या दशकाच्या अखेर कुठेतरी ती पीकच्या जवळ येईल असा माझा अंदाज आहे. आणि ते करताना ते कॅप्चर करण्याकरता प्रत्येक ब्रँडचा प्रयत्न चाललाय आणि त्याच ध्यासात आम्ही पण होतो. वॉव! स्पेसिफिकली चितळे बंधूंच्या सगळ्या फॅन्सचा हा प्रश्न आहे, की अ, गुजरातचं नमकीन हे नेशनचं म्हणजे भारताचं नमकीन समजलं जातं. बेंगॉलची मिठाई ही भारताची मिठाई समजली जाते. बाकरवडी, चितळ्यांची बाकरवडी किंवा आपले मराठी स्वीट्स हे भारताचं स्वीट कधी होणार किंवा भारताचं नमकीन कधी होणार? कसं आहे, मी म्हटलं तसं महाराष्ट्रच इतका सेल्फ सफिशियंट होता, की आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर पडायची गरजच पडली नव्हती आणि दरवर्षी ग्रोथ मिळतच होती. सो आता कुठेतरी आम्ही त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि ते करून खरंच आता कुठेतरी 10 राज्यांमध्ये आमचा प्रोडक्ट सेल होतो हं. आणि त्या 10 राज्यांमध्ये बघायला गेलं तर 3 राज्यांमध्ये मिळून जवळ-जवळ 80% ते 85% सेल होतो. सो इतर राज्यांमध्ये आमचा प्रेझेन्स आहे. हं. आमचा काय सेल का आणि आम्ही टॉप 5 मार्केट ब्रँड्स नाही आहोत नाही. तिकडे. सो हे जेव्हा आम्ही करेक्ट करू आणि हे करायच्या दृष्टीने जेव्हा आम्ही स्वतःला नॅशनल ब्रँड म्हणून पोर्ट्रे करायला लागू आणि त्या दृष्टीने प्रत्येक पावलं उचलायला हं. लागू, की जी
स्ट्रॅटेजिकली तुला माहिती आहे आता काय चाललंय ते. तर ते होईल तेव्हा पुढच्या 2 ते 3 वर्षात हे ॲक्च्युअली चित्र दिसायला लागेल, की इंडियाचा स्नॅक नाही तर मग देशात जगभराचा एक स्नॅक हा त्या दृष्टीने रायव्हल ब्रँड जर का पोटॅटो चिप्सवालेच असतील किंवा कुठल्यातरी हं, स्नॅकिंग बार्स असतील किंवा काय हे ग्रॅनोला बार्स असतील, हं. तर तसंच बाकरवडी कशी करायची या दृष्टीने आमचा प्रयत्न चालला आहे आणि तुला पुढच्या एक 6 महिन्यात ह्याच्यावरती खूप ड्रास्टिक बदल दिसतील. स्टार्टिंग सून की आमची पुढच्या महिन्यात जी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यातच तुला दिसेल की आम्ही नॅशनली कसे बोलतोय. क्या बात है! क्या बात है! लुकिंग फॉरवर्ड टू इट. येस. दिवाळीला, रक्षाबंधनला आपण जनरली बघतो की कॅडबरी सेलिब्रेशनचे गिफ्ट बॉक्सेस मिळतात किंवा टिपिकल एक हल्दीरामचे बॉक्सेस मिळतात. पण त्याच्यापेक्षा नॅचरली चितळेबंधूंचे फराळ बॉक्स हे जास्त नॅचरल नाही का? मग ते त्या लेव्हलनी कधी का का ते ह्याच प्लॅनचा पार्ट आहेत? सर कसं आहे की म्हणजे आपण ज्या पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात वापरतो ना, तर त्या ह्याला आपल्याला ते लवकर फार बनवून चालत नाहीत कारण की ते खराब पण तेवढंच लवकर होतं. हं, सो आपण गेले 5 वर्ष गिफ्ट बॉक्सेसचा बिझनेस जेव्हा पाहतोय, तर हं, तेव्हा तो दरवर्षी 25हून अधिक टक्क्यांनी व्हॉल्यूमेट्रिकली ग्रो होतोय. हं. म्हणजे गेल्या वर्षीच आम्ही मुंबई पोलिसांची मोठी ऑर्डर केली, की जी 7 दिवसात आम्ही 50,000 बॉक्सेसची ऑर्डर केली. वॉव! सो ते आणि त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या, की ज्या आपण जी स्केल बनवली त्याच्यात दुसरं कोणी करणं शक्यच नव्हतं. तर त्यामुळे ती केपेबिलिटी आपण बिल्ड करतोय, त्याच्यात होतोय. पण अजून अनफॉर्च्युनेटली काय आहे आणि तोच आमचा प्रयत्न आहे, की महाराष्ट्रीयन फूड याबद्दल जर तू इतर राज्यांमध्ये जाऊन बोललास, तर मिसळ आणि वडापाव ह्याच्या पलीकडे काही आत्ता माहितीच नाही. अवेअरनेसच नाही. आणि दुर्दैव असं आहे, की महाराष्ट्रीयन लोकांनी बाहेर जाऊन ते कधी करायचा प्रयत्न जास्त केलेला नाही. सो तो कसा करायचा हे आता आम्ही बघतोय. कारण की आपल्या महाराष्ट्रीयन फूडमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. भरपूर सब कल्चर्स आहेत. म्हणजे विदर्भ साईडची व्हरायटी हं, वेगळी आहे. मराठवाडा साईडची व्हरायटी वेगळ्या आहेत. कोकणी आणि मालवणी क्युझिन वेगळं आहे. राइट. परत आपलं देशातलं क्युझिन एक वेगळं आहे, की हं. म्हणजे महाराष्ट्रातल्या देशावरचं जे म्हणतो हां, आपण तसं. करेक्ट. सो या सगळ्या गोष्टींच्या स्पेशालिटी ज्या आहेत, या ॲक्चुअली मार्केटमध्ये पोहोचवणं हे आपण अजूनपर्यंत सेल्फ कन्झ्युमिंग महाराष्ट्रातच करतोय. तर त्याच्याऐवजी आपण नॅशनल लेव्हलला कसं करू शकतो, हे पहिलं केलं पाहिजे. अवेलेबिलिटी केली तर लोकं खातील आणि करेक्ट. ते अवेलेबिलिटी आहे, तर त्याकरता तुम्हाला मार्केटिंग पण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राची ओळख म्हणून तुम्ही बाहेर जाणं हे हं. गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आमचं ब्रँडिंगपासून, मार्केटिंगपासून, प्रॉडक्ट रिसर्चपासून R&D ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी फनल नीट झालेल्या आहेत आणि पुढच्या 3 वर्षात ह्याच्यात खूप ड्रास्टिक फरक दिसेल, की जिकडे जी महाराष्ट्राची आपली ओळख आहे हं. आणि जे आपलं कल्चर आहे, हे जगभरात लोकांना आपल्याला खायला घालणं, हा कुठेतरी आम्ही आमची जबाबदारी समजतो. वाह! मला आता एक पर्सनल प्रश्न आहे, की जेव्हा कधी व्हेन यू आर डीलिंग विथ लॉट ऑफ थिंग्स म्हणजे फॅमिली बिझनेस सांभाळणं आहे, एवढी मोठी टीम सांभाळणं आहे, हे एक्सपॅन्शन करणं आहे. सो तेव्हा डझंट इट टेक टोल ऑन युअर मेंटल, फिजिकल हेल्थ म्हणजे ह्या सगळ्याचा एक मानसिक किंवा फिजिकल हेल्थवरती परिणाम होत नाही का? आणि ते कसं टॅकल करायचं? कारण का बऱ्याचशा एंटरप्रेन्योर्सना आपण बघितलं, की त्यांच्या शरीरावरती फार ते इम्पॅक्ट करतं आणि यू लूक फिट. नाही अरे मी कुठेतरी लहान असताना असं ठरवलं होतं की कितीही काही झालं तरी फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की एंटरप्रेन्योर म्हणून तुम्हाला सक्सेस मिळते, नाही मिळते काही असो, पण तुम्ही सगळे पैसे कमवलेत आणि तुम्ही ते एन्जॉयच करू शकला नाहीत स्वतःवरती, तर मग उपयोग काय त्या सगळ्याचा? म्हणजे मी कित्येक इंडियन्सना आपल्याकडे पाहतो की म्हणजे रादर मी उलटं म्हणेन की कित्येक 60 प्लस इयर ओल्ड फॉरेनर्स आहेत की जे त्यावेळेस सुद्धा हायकिंग करत असतात, हं. ट्रेकिंग करत असतात कारण त्यांनी फिजिकली फिट राहिलेले असतात. आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करत नाही आपल्या हेल्थवरती आणि आपण आज इन्व्हेस्ट नाही केलं तर त्याचे रिटर्न्स आपल्याला आपल्या साठीत कसे मिळतील? सो माझा गोल एवढाच होता की मला कुठल्याही पद्धतीच्या गोळ्यांवरती राहायचं नाही. त्या दृष्टीने मग मी मला डाएट कंट्रोल करायला लागला, व्यायाम हं. कंट्रोल करायला लागला. तर जे काय असेल ते मी करीन, पण मला मेडिसिन आणि औषधं यांचा गुलाम बनायचं नाही. हं. त्यामुळे मी फोकस हा माझ्या न्यूट्रिशन आणि हेल्थवरती जास्त करतो आणि आय थिंक जे काय चाललंय ते इट हॅज वर्कड आउट वेल. पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं, की काय ना, की हे वर्क लाईफ बॅलन्स नंतर काय टायमिंग्स आणि वीकडेज ऑफ, वीकेंड्स ऑफ काय जे हे सगळं कन्सेप्ट आहेत, हे एंटरप्रेन्योर्सना लागूच होत नाहीत. म्हणजे एंटरप्रेन्योर हा 24 तास डोक्यात एंगेज्डच असतो बिझनेसमध्ये. तो कुठेतरी जाईल, काहीतरी करेल आणि तो म्हणजे परत म्हणजे तो ती कोणीही असू शकतो. हं. त्या बाबतीत तो पण ॲज अ व्यक्ती एंटरप्रेन्योर कुठेही काही झालं तरी त्यांच्या डोक्यात हेच चालू असतं, की अरे हे कसं इम्प्रूव्ह करू, काय करू? कारण ते ऑब्सेशन असल्याशिवाय तुम्ही तेवढं पॅशनेटली बिझनेसेस चालवूच शकत नाही. कारण की आपल्यासारख्या देशात जिथे बिझनेस चालू करणं हेच इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, की म्हणजे 300 परमिट्स लागतात एक फॅक्टरी चालवायला. म्हणजे 365 पैकी 300 दिवस माणूस परमिट्सच काढत असतो. सॉर्ट ऑफ.
सो अशा पद्धतीच्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणतरी माणूस जेव्हा बिझनेस चालू करायचा बघतोय, तर तेव्हा त्याला पॅशन आणि तेवढं ऑब्सेशन टू बी सक्सेसफुल नसलं तर ते होतच नाही. मग ते करताना तुम्ही म्हटलात, की वर्क लाईफ बॅलन्स आणा, तर त्या माणसाला ते करायचंच नाही. ते जे नोकरी करतात, की जे स्वइच्छेने ती नोकरी करत असतील असं नाही, पण त्यांना घर चालवण्याकरता जबाबदारी, ह्याच्याकरता जबाबदारी, ह्याच्याकरता करतात. त्यांना या सगळ्या टर्मिनॉलॉजीज लागू होतात. एंटरप्रेन्योर्सना त्या होतच नाहीत असं माझं म्हणणं आहे. मग तसं जर का नसेल होत, तर मग ह्याचा अर्थ तुम्ही तुमचं ब्रेन ओव्हरड्राईव्हमध्ये वर्क करत असता आणि त्याच दृष्टीने तुमचं ब्रेन वेअर आउट हा जास्त फास्ट होत असतो. राईट. आणि त्यामुळे ब्रेनचं मेंटल वेलबिंग नीट ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शारीरिक सगळं नीट करा, सगळं तुम्ही डाएट नीट करा, सगळं जरी ठीक आहे. पण तुमचं हे नीट नसेल राहत, तर इव्हेंच्युअली तुम्हाला डोकंच तुमचं दगा देणार आहे, शरीर बरोबर राहील. अँड दॅट इज ब्लास्ट द होणार वर्स्ट आहे. पॉसिबल थिंग टू डू. म्हणजे आय वुड रादर हॅव अ स्मार्ट ब्रेन अँड एज बॅडली देन हॅव अ झिरो ब्रेन अँड एज ग्रेट. त्यामुळे मेंटल हेल्थवरती लक्ष देणं आवश्यक आहे आणि एंटरप्रेन्योर्सच्या मेंटल हेल्थवरती एंटरप्रेन्योर्सच कमी आहेत म्हणून त्याच्यावरती बोललंच जात नाही. राईट. आणि प्रत्येक एंटरप्रेन्योर त्याच्या त्याच्या गोष्टींवरती इतका एंगेज असतो, त्याचा धंदा चालवण्यात, वाढवण्यात, बनवण्यात, ग्रो करण्यात इंटरेस्ट असतो, की त्यांना त्यांच्या पद्धतीचं सोशल इंटरॅक्शनच होत नाही. सो हे कसं अवेअरनेस वाढवता येईल, ह्याच्यावरती कसं काम करता येईल, ह्याच्यावरती मला स्वतःलाच जास्त इंटरेस्ट आहे आणि मला बघायचं की आता पुढच्या काही वर्षात अजून जसं आम्ही प्रोफेशनलाइज होऊ, तसं एंटरप्रेन्योरच्या मेंटल हेल्थवरतीच जास्त फोकस करावा. कारण की ते कंडिशनिंग नीट राहिलं, तर त्यांचे धंदे पण व्यवस्थित राहतात. धंदे नीट राहिले, तर घर आपोआप व्यवस्थित राहतं. कारण की बरेचदा एंटरप्रेन्योरना सपोर्ट करायला त्यांचं घरच असतं. बरोबर. घर सगळं व्यवस्थित चालवायला कोणतरी त्यांचं अर्धा भाग सांभाळत असतो. म्हणून त्या एंटरप्रेन्योरला रोज जाऊन तेवढं झुंजवता येत असतं. त्यामुळे हे सगळं बॅलन्स हं. करायची जी जबाबदारी आहे, ती हँडल करायला मेंटल कॅपॅसिटी तुमची नीट डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे वर्किंग ऑन युअर सेल्फ इज इम्पॉर्टंट आणि ह्याचं कोचिंग गरजेचं आहे, की जे अजून भारतात एंटरप्रेन्योर सेंट्रिक होत नाही. नाहीये. सो हाऊ कॅन वी डू दॅट? म्हणजे तुमच्या पॉडकास्ट थ्रू काय करू शकतो याच्यावरती पण आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, डेफिनेटली हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का मी खूप ग्राहक म्हणून बघतोय की एंटरप्रेन्योर्सची मेंटल जर राहिली, तर तुमची इकोसिस्टम राहणार आहे. तुमच्या इकोसिस्टममध्ये हजारो लाखो लोकं आहेत आणि त्यांच्यावरती हजारो लाखो फॅमिलीज डिपेंडंट. सो सो तुमची मेंटल हेल्थ ही हां, देशाची मेंटल हेल्थ आहे. करेक्ट. आणि ती जबाबदारी आहे. आणि ते करत असताना कंझ्युमर बिझनेस तुमचा असला, तर तो इतका फ्रॅजाईल असतो. म्हणजे कारण कस्टमर तुमचा प्रॉडक्ट घेत असतो, त्याला कधीतरी आवडत नसतो, हं. आवडत असतं, हे असतं, ते असतं, काही असतो. पण ज्या काय पद्धतीने सोशल मीडियावरती लोकं वेंचफुली बोलतात किंवा राग असतो त्यांच्या सगळ्या गोष्टींवरती, की ते मेंटली म्हणजे ड्रेनिंग असतं. टॅक्सिंग आहे आणि डेफिनेटली. कुठल्याही एंटरप्रेन्योरला असं नाही आवडत, की बाबा अरे मी काहीतरी काम केलं ते आवडलं नाही. त्याच्यामुळे त्याचा त्रास जो होतो, तो सहन करायची किंवा तो आउटलेट करायची किंवा तो हँडल करायची यंत्रणा ही एंटरप्रेन्योर्सना शिकवणं गरजेचं आहे. करेक्ट. कारण बाकी सगळं त्यांना येतच असतं म्हणूनच ते एंटरप्रेन्योर बनलेले असतात सॉर्ट ऑफ. डेफिनेटली हा विषय खूपच डीप डाईव्ह करण्यासारखा आहे. ह्याच्यावरती वेगळा पॉडकास्ट गरजेचा आहे खरं तर. माझं अजून तेवढं नॉलेज नाही त्याच्यामुळे तू कोणतरी एक्सपर्ट शोध त्याच्याकरता. ॲज यू जस्ट मेन्शन की ट्विटरवरती तर वेंजफुलनेस बाहेर येत असतो आणि आपल्याला ट्विटरवरती इधर एखाद्याला हिरो बनवतात और हां, विलन बनवतात. करेक्ट. आणि एक काळ होता की म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत एकदम स्टार्टअप सगळे ग्लॅमरस झालेत आणि स्टार्टअपचे हिरो म्हणजे हिरो होते. आणि जे ट्रेडिशनल एम-एस-एम-ई एन्व्हायर्नमेंटमधनं, छोट्या दुकानातनं, छोट्या फॅक्टरीमधनं येणारे होते, त्यांना कोणी हिरो बनत नव्हतं. आणि आय रिमेंबर यू हॅड शेअर्ड आय गेस गौरव तनेजा का राहुल तनेजाचा हो, एक व्हिडिओ हो, शेअर केला होता आणि तो व्हायरल झाला. हो. की एम-एस-एम-ईजनाच हे म्हणजे करत. त्याचे 10,000-15,000 फॉलोवर माझ्या व्हिडिओमुळे वाढले हो असं झालं. ना. सो मला ते समजून घ्यायचं की असं का होतंय असं वाटतं की आपल्याकडे जे टिपिकल बिझनेसमॅन आहेत किंवा काय म्हणतात त्याला, व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, त्यांना महत्त्व दिलं जात नाही, पण स्टार्टअपला महत्त्व दिलं जातं. आणि त्याच्यासाठी ॲज अ सोसायटी म्हणून आपण काय करावं? अरे खरं सांगू का? आपली सोसायटी खूप जबरदस्त आहे. म्हणजे आवर सोसायटी नोज हाऊ टू सेपरेट वॉटर फ्रॉम मिल्क. वाव. ते नाही पडत या भानगडीत. म्हणजे तो मोठा झालाय तर त्यांनी कोणी मोठं केलं तर त्याच्यावरती बघतात, पण ते सोडून देतात. समाज आपला त्यांना डोक्यावर घेत हम्म. नाहीये. हे मीडिया आणि सोशल मीडिया त्यांना डोक्यावर घेते. आणि हे घ्यायचं कारण काय आहे? कारण की ही सगळी एक विशेष सर्कल आहे ना. म्हणजे आज काय आहे? आज हे सगळे जे काय अल्ट्रा ग्लॅमरस हम्म. स्टार्टअप फाउंडर्स आहेत, की ज्यांची हां. सध्या व्हाईट बुक्समध्ये नावं दिसतायत हम्म. आपल्याला. हे सगळे एकही स्टार्टअप प्रॉफिटेबल नाही. राईट. प्रत्येकजण व्हीसीचे पैसे उडवतो, स्वतःचे सेकंडरी शेअर्स विकतो आणि ते घेऊन फरारी विकत घेतो. हम्म. तिसरी गोष्ट हे करून त्यांना त्यांचे लोन्स रिपेमेंट करता येत नाहीत. राईट. ते करताना त्यांनी 10,000 जॉब एका दिवशीत उडवले तरी कोणी त्यांना काही बोलत नाही म्हणत कारण नाही. की त्यांना सरकारी रेग्युलेशन कुठलंही नाही. नाही. स्टार्टअप आहे काही करा आणि काही सोडा. आणि हे सगळं करत असताना हे व्हीसीचे जे पैसे येतात हे इन्व्हेस्टमेंट बँकिंग थ्रूच येतात.
इन्व्हेस्टमेंट बँकर्सच बरेचदा व्ही-सीमध्ये जसे इन्व्हेस्टेड असतात, तसे मीडिया कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड असतात, तसेच अजून हेज फंडमध्ये असतात, हं. तसेच प्रायव्हेट इक्विटीमध्ये असतात. सो हा पैसा जो असतो, ह्याच्यात जे बँकर्स आणि त्यांचे इन्व्हेस्टर्स आहेत, ते त्यांचे हे सगळे गुलाम झालेले आहेत. हं. सो आज कदाचित या काही को फाउंडर्सना ज्यांना गेल्या 1-3-4 आठवड्यात खूप विलन बनवलेलं असेल, त्यांना 4 वर्षापूर्वीच कळलं असेल, की अरे हे सगळं आपटणार आहे, पण आता मला मी चढलोय त्याच्यामुळे मी पडणार आहे. तर आता पडेच तोपर्यंत हे देतायत लिफ्ट तोपर्यंत जाऊ. आणि व्ही-सी फंडिंग काय आहे? आज व्हॅल्युएशन तोडायचं, इक्विटी घालवायची आणि म्हणायचं, की "अरे आम्ही युनिकॉर्न झालो." काय उपयोग आहे त्याला? शेअर होल्डिंग त्यांचं 10% च्या खाली आलेलं असतं. सो युनिकॉर्न व्हॅल्यू ह्याला महत्त्व काहीच नाही जर का तुमचं रेव्हेन्यू किंवा प्रॉफिटेबिलिटी त्याच्यातनं काहीच सस्टेनेबल नाहीये. आणि हे कुठेतरी ग्लॅमरस होत नाही ना, कारण की हं. एका दिवसात नाहीतर तुम्ही युनिकॉर्न बनत नाही. बरेचदा सगळे जे हार्डकोर ब्रिक अँड मॉर्टर बिझनेसेस हं. आहेत, की जे मॅन्युफॅक्चरिंग करतात, जे फॅक्टरीज धंदा चालवतात, आहे. जे दुकानं हं. चालवतात, जे ब्रिक फिजिकली हं, हं. कॉमर्स करत असतात. त्यांना कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात ना सक्सेसफुल व्हायला. 10 ते 15 वर्ष कुठलीच इन्व्हेस्टमेंट बँक थांबत नाही, व्ही-सी थांबत नाही, प्रायव्हेट इक्विटी थांबत नाहीत. त्यांना 8 ते 9 वर्षात रिटर्न्स द्यायचे असतात त्यांच्या इन्व्हेस्टर्सना. मग काय चढवा त्यांची स्टोरी, मीडियामध्ये ब्लो अप करा, बेस्ट एंटरप्रेन्योर अवॉर्ड द्या आणि या ना खाली. काय जातंय रिटर्न्स आपल्या शेअर होल्डर्सना मिळालेत ना, मग आग बुडला तरी चालतं. काय फरक पडतो आपला? त्यामुळे या मोहाला बळी नाही पडलं पाहिजे. स्टार्टअप्स हे यायलाच पाहिजेत आणि भारतासारख्या सोशलिस्ट इकॉनॉमीला आपण बिझनेस क्रिएशन करायला लागलोय ह्याच्यासारखं सुपर उदाहरण नाही आहे. कारण की आजच समाज आपण पुढे जातोय. आपल्याकडे कायम आपण नोकरी करणारेच म्हणून ओळखले हं. जायचो, तिकडनं आता नोकरी देणारे तयार करतोय. तर ह्यांना एन्करेजमेंटच मिळाली पाहिजे. पण ते करताना तुम्हाला प्रत्येकालाच युनिकॉर्न बनायची गरज नाहीये. तुम्ही युनिकॉर्न रेव्हेन्यू आणा, जास्त कौतुक आहे तुमचं. फक्त व्हॅल्यू तुमची युनिकॉर्न झाली कारण की काय तुमचं 300 मिलियन लॉस आणि 200 मिलियन रेव्हेन्यू आणि 5x हे म्हणून हं. $1 बिलियन व्हॅल्युएशन. ह्याला काही अर्थ होत नाही. ती फक्त एक्सेल शीट पुरती? हां, ती एक्सेल शीट आहे. मग एक्सेल निंजा म्हणतात तसं आहे ते, की खऱ्या वर्ल्डमध्ये आलं की ते फ्लॅटर होतात. सो रादर भारताची गरज ही आहे, की प्रायमरी लेव्हलची एम्प्लॉयमेंट आपल्याकडे अजून तयार व्हायला पाहिजे. आज कसं आहे, की आणि ह्याचा मोठा सर्कल आहे. हं. तुला वेळ असेल तर मी तो सांगतो. प्लीज. पण भारताची आज 15% ते 17% इकॉनॉमी ही जी-डी-पी हा अजूनही ॲग्री बेस्ड इन्कमवरती आहे. हो. आणि दुर्दैव असं आहे, की आपला ॲग्री सेक्टर हा हेवीली सबसिडाइज्ड आहे आणि त्या मानाने आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा हेवीली ब्युरोक्रॅटिक आणि हं. डिस्टॅबिलाइज्ड आहे. आज सबसिडाइज असल्यामुळे खूप लोकांना अजून ॲग्रीकल्चर करायचं आहे, कारण की त्यांना सगळीकडनं सबसिडीज मिळतात. पण आपली ॲग्रीकल्चर प्रोडक्टिव्हिटी जगातली सर्वात वाईटपैकी आहे. हो. म्हणजे आज यूएसच्या 1/10 प्रोडक्टिव्हिटी पर एकर आहे आणि आपण साधारण 3 to 4x जास्त मॅनपॉवर वापरतो. मग आज केवळ ही प्रोडक्टिव्हिटीचे मेट्रिक्स दुप्पट झाले आपल्याकडचे, तर आपण जगाला खाद्य देऊ शकतो. हो. पण मग का आपलं ॲग्रीकल्चर तसं मॉडर्नाइज होत नाही किंवा का आपले शेतीचे रिफॉर्म्स होत नाहीत, ह्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. आणि ते करायच्या दृष्टीने आज जे खरं तर नॉन प्रोडक्टिव्ह शेतकरी आहेत, की ज्यांना शेती करण्यात इंटरेस्ट पण नाही, तर त्या लोकांनी प्रायमरी जॉब्समध्ये ऑक्युपाय होणं आवश्यक आहे, की ज्याच्यातनं ते फार्म बेस्ड इन्कमवरनं फिक्स मंथली इन्कमला येतील. आणि हे करण्याकरता त्यांना पहिल्या जनरेशनला स्किल सेटच नाही आहे. हं. त्याच्यामुळे लेबरियस आणि हार्ड वर्किंग ॲक्टिव्हिटीजच त्यांना करायची शेतात सवय आहे. त्यांना तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट केली पाहिजे. पण ती कुठे होऊ शकते? तर ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये होऊ शकते. राइट. आणि म्हणूनच मेक इन इंडियासारखे इनिशिएटिव्हज आपल्याकडे आपले प्राईम मिनिस्टर बोलतायत. कारण की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा या 15% जी-डी-पीला ऑफसेट करून जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करेल. हं. आणि ह्यांची एक पिढी जर अख्खी नीट एम्प्लॉयमेंट जनरेट करून स्टेबल मंथली इन्कमवरती शिफ्ट झाली रादर देन ॲग्री इन्कम, तर त्यांची पुढची पिढी चांगले एम-बी-ए होतील, चांगले इंजिनियर होतील, चांगले ग्रॅज्युएट्स होतील हं. आणि ते ॲक्चुअली नेक्स्ट जनरेशन काहीतरी फ्लरिशिंग करतील. करेक्ट. आज दुर्दैवाने काय झालंय, की सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि या सगळ्यामुळे एक जनरेशन आपलं लीप फ्रॉग झालं हं. आणि एक जनरेशन मागेच पडलं करेक्ट. आणि म्हणून ही समाजातली जी काही हं. डिस्पॅरिटी आहे ही वाढली. सो ही ओव्हरकम करायला मॅन्युफॅक्चरिंग कंपन्याच वाढल्या पाहिजेत सगळ्या सेक्टरमधल्या आणि ते करताना आपलं ॲग्री प्रोडक्शन हे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तर हे जेव्हा होईल तेव्हा ॲक्च्युली आपल्याकडचं ओव्हरऑल सगळं जी-डी-पीचे मेट्रिक्सच इम्प्रूव्ह होतील आणि एक समाज पुढे होईल आणि हेच युरोपनी 70 ते 90 सालात खूप छान केलं किंवा हेच अमेरिकेनी हं. पोस्ट वर्ल्ड वॉर खूप छान केलं. हं. तेव्हा 2 जनरेशन्स त्यांच्या स्टेबल झाल्या. तेव्हा आज कुठेतरी कोणी काही काम करत नाही किंवा कोणी कॉलेज डिग्री घेत नाही अमेरिकेत तरी ते चालतंय. कारण हं. की इकॉनॉमीच तेवढी रोबस्ट झाली. करेक्ट. सो आपली अजून इकॉनॉमी रोबस्ट नाही आहे. आपण ग्रोथ होतोय, पण आपली एक इकॉनॉमी खूप हाय इन्कम देते आणि दुसरी इकॉनॉमी खूप सबसिडाइज होते. हं. सो या सगळ्यांना इव्हन लेव्हलला आणलं पाहिजे आणि ते झालं तर मग ॲज अ देश आपण प्रोग्रेस होऊ. राइट. त्यामुळे ते करायच्या दृष्टीने पॉलिसी पाहिजे आणि ते करायच्या दृष्टीने एज्युकेशन पाहिजे. त्याचं एज्युकेशन आणि त्याचे रिफॉर्म झाले, तर माझ्या मते या सगळ्या प्रॉब्लेम सोडवायला लागतील असं मला वाटतं. खूपच डीप लेव्हल प्रॉब्लेम आहे. आय मीन इकोसिस्टम लेव्हल प्रॉब्लेम आहे, जो हां. चेंज व्हायला इकोसिस्टम. आणि तू बघितलंस तर हे शेतीचे जे रिफॉर्म्सचं सगळ्या बाबतीत जे काही आपल्याकडे चर्चा चालू हं. होती.
आज महाराष्ट्रातला शेतकरी त्याला कंप्लेंट करत नव्हता, हो. कारण की तो ऑलरेडी वेगळ्या पद्धतीने काम करतोय, तो प्रोडक्टिव्ह आहे, तो इंडस्ट्रीज पण आहे. हं. आज पंजाबमधले शेतकरी त्याला कंप्लेंट करत होते. सो हे सोशलिस्ट विचारसरणी बदललं पाहिजे आणि त्या दृष्टीने हार्डकोर ब्रिक अँड मॉर्टर एंटरप्रेन्योर्सना ग्लॅमराईज केलं पाहिजे आणि ते क्रिएट करणारे जे जॉब्स आहेत, जे स्टेबल राहत आहेत आणि जे आपल्या लीगल सिस्टमनी प्रोटेक्टेड आहेत. हं. म्हणजे आज शेवटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कुठल्याही एम्प्लॉईला टर्मिनेट करू शकत नाही. त्यांना किंवा जनरल काढू शकत नाही किंवा असे आमच्याकडे 2,000 ले ऑफ आहेत म्हणून उडवून नाही टाकू शकत. त्यांना खूप प्रोसेस करायला लागते. सो अशा प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला आपल्या समाजातल्या अनएम्प्लॉईड लोकांना आणलं पाहिजे आणि ते झालं आणि ते मंथली इन्कमला आले, तर आपला जो लोएस्ट इन्कम हं. ग्रुप आहे तो इथे आहे, तर तो इथे येईल. मग पिरामिड मोठं होईल. वॉव! ही ती इकॉनॉमी आहे. खूपच ॲज आय सेड की ते डीप लेव्हल इकोसिस्टम लेव्हल चेंजेस आहेत आणि ज्याला आय गेस समाज, गव्हर्नमेंट आणि बिझनेसेस ह्या तिन्ही लोकांनी ते दे हॅव टू टर्न देअर स्टोन्स. बरोबर. यामध्येच जेव्हा ब्रिक अँड मॉर्टर बिझनेस चालू करतो किंवा एखादा यंग एंटरप्रेन्योर चालू करतो, तेव्हा सगळ्यात जास्त एंटरप्रेन्योरशिपमध्ये भीती काय असते की फेल्युअर्सची, की मी फेल झालो तर काय? सो आय एम शुअर की इवन फॅमिली बिझनेसेसमध्ये तुम्हाला फेल्युअरची भीती वाटली असेल. यू मस्ट हॅव सीन फेल्युअर्स. सो फेल्युअर कसे टॅकल केले? हे बघ, आय थिंक ते इट इज इनएव्हिटेबल. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की फेलियर होणारच नाही, तर तिथेच तुम्ही चुकलात. ते फक्त एक स्ट्रॅटेजी आहे जी मी एकाकडनं शिकलो, की फेल फास्ट. म्हणजे ड्रॅग करत बसू नका हं. तुमचं फेलियर, की आजच्या ऐवजी उद्या बघू, उद्याच्या ऐवजी परवा बघू. ठीक आहे, अरे झालंय ना, नाही जमत आहे. उद्या आपण ट्रॅक बदलू आणि दुसरा प्रयत्न करू. या पद्धतीची जिगर तुम्हाला ठेवायला लागते. तुम्ही जर फेल फास्ट केलं नाही, तर तुम्ही यू विल डाय फास्ट. हं. सो फेल फास्ट अँड क्लाइम फास्ट ही जी काही एक स्ट्रॅटेजी आहे, की जी मॅनेजमेंटची आहे, ती एंटरप्रेन्योर्सना ॲजिलिटी माइंडसेटची लागते आणि ती बनवायलाच लागते. आणि ते झालं तर यू विल ॲक्सेप्ट फेलियर्स मच फास्टर, कारण की तुमचा गोल पुढे दिसत असतो ना. राइट. शेवटी तुम्ही जर गोल ठरवला आहे, की मला इकडे जायचंच आहे. म्हणजे आज इलॉन मस्कनी किंवा जेफ हं. बेझोसनी ठरवलं, की आम्हाला काही झालं तरी मार्सवरती ते एक स्पेस शटल पोहोचवायचंच आहे. कसं का करू, हं. किती पैसे लागतील, काय करतील नाही. पण गोल आहे. ते मॅड गोल ठेवलं म्हणून आज त्यांचं विमान जायला लागलं हं. स्पेसमध्ये आणि ॲट सो मच चीपर कॉस्ट देन व्हॉट नासा वॉज ट्राइंग टू याह! डू ऑर व्हॉट एनी स्पेस एजन्सी वॉज डूइंग. करेक्ट. मग हे त्यांनी गोलच ठेवला नाही, तर पहिल्यांदा रॉकेट एकदा त्याचंही फुटलं, पण गेला ना दुसऱ्यांदा. हं. सो तसं आहे. त्यामुळे ते गोलच नाही ठेवला, तर फेलियरची भीती जास्त असते. गोल ठेवला, तर तुम्ही जाता त्या दिशेने आणि फेलियर हे येतच काय, पण त्याच्यातनं लवकर शिकून लवकर वरती येणं आवश्यक असतं. म्हणून काय होतंय हे समजून काम करा. फेल्युअर बरोबरच एक भीती वाटत असते, की अ, बऱ्याचदा काय होतं आमच्यासारखा एखादा सामान्य कुटुंबातला आलेला मुलगा, की "अरे, माझी आई चांगला मसाला बनवते" किंवा "माझे बाबा हे चांगलं करतात, करेक्ट. माझा मित्र हे करतो, मग चला आपण ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये लाँच करू." पण ते मार्केटमध्ये कसं न्यायचं आम्हाला कळत नाही किंवा त्याचं युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे एक फॅक्टरी कॉस्ट माहिती असतं, पण ते मार्केटमध्ये न्यायचं काय, त्याच्यात किती कॉस्ट येते, ते पॅकेजिंग काय, ह्या सगळ्या गोष्टीत गडबडून जातात. ते कसं समजून घ्यायचं युनिट इकॉनॉमिक्स म्हणून? कारण ब्रिक अँड मॉर्टर बिझनेसमध्ये ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तिथेच बऱ्याचदा आम्ही फेल होतो. कसं असतं, की युनिट इकॉनॉमिक्समध्ये एक सोपं गणित आहे, की म्हणजे विलिंगनेस टू बाय आणि विलिंगनेस टू सेल या 2 झोन असतात. सो विलिंगनेस टू सेल जो असतो, तो विलिंगनेस म्हणजे काय, की त्याच्यात तुझी फॅक्टरी कॉस्ट, तुझी मार्केटिंग कॉस्ट, तुझी ऑपरेशनल कॉस्ट, हं. तुझी R&D कॉस्ट, सगळ्या कॉस्ट आलेल्या असतात. हं. ते करून काय, तुला एक प्रॉडक्ट येतो आणि तुला वाटतं, की अरे माझं विलिंगनेस टू सेल हा ₹100 आहे समजा. तर त्याच्यात माझं नेट प्रॉफिट बिफिट सगळं धरलेलं आहे. आता तो प्रॉडक्ट जर तू ₹100 ला मार्केटमध्ये आणलास आणि तो जर मसाला असेल, की ज्याच्यात आत्ता 1000 ब्रँड मसाल्याचे मार्केटमध्ये आहेत. हं. तर तो मार्केटपेक्षा महाग असेल, तर तुझा कोण प्रॉडक्ट घेईल का? तर मग नाही. ह्याचा अर्थ तुझा विलिंगनेस टू पे जो आहे, तो मॅच होत नाही. हं. आज जर तू ते सगळं करून पाहिलंस, की अरे मार्केट ₹100 ला विकतंय, माझी कॉस्ट ₹100 येते, पण मार्केट 150 ला विकतंय, तर थोडक्यात लोकांचा विलिंगनेस टू पे आहे. तर मग मी त्याच ह्याला जाऊ का मी अंडरकट करू मार्केटला आणि मार्केट पकडू? हं. तर त्यामुळे मार्केट हे ओपन मार्केट असतं. तिथे तुम्ही मोनोपोलिस्टिक ॲटिट्यूडनी जाऊ शकत नाही आणि मोनोपोलिक मार्केट आलं की इनोव्हेशन मरतं. त्याच्यामुळे ओपन मार्केट जे भारतात येतं ते एक्सलंट आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला विलिंगनेस टू पे किती आहे आणि विलिंगनेस टू सेल किती आहे, ह्याच्यामधली दरी जितकी कमी, हं. हं. तितकं तुमचं प्रॉडक्ट मार्केट फिट बरोबर असतो. त्यामुळे हे 2 गणितं ही मार्केट रिसर्चमधनं एक कळतं आणि दुसरी गोष्ट तुमच्या इंटरनल रिसर्चमधनं कळतं आणि त्याच्यामधनं तुम्हाला ही बॅच जी असते ती ब्रिज करायला लागते. हं. ती करू शकलात तर माझ्या मते प्रॉडक्ट युनिट इकॉनॉमिक्स हे गणित काही अवघड नसतं.
पण हे कळायच्या दृष्टीने बरेचदा आपण असा विचार करतो की अरे नाही, माझा इतका युनिक प्रोडक्ट आहे, मी मार्केटमध्ये जातच नाही, कोणतरी माझं कॉपी करेल, हे करेल, ते करेल. काही नसतं असं. म्हणजे आज काय लोक बाकरवडी बनवू शकत नाहीत का? बनवतात. सगळे ब्रँड करतायत ते. फक्त तुमचं काहीतरी युनिकनेस आहे ना, तर तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही मार्केटने दबून जाऊ नका. आणि तिथे कुठेतरी आपण कच खातो, ती नाही खायला पाहिजे आणि म्हणून पटापट निर्णय घ्यायला पाहिजे. सो हे जर कळलं तर माझ्यामध्ये सुटतं असं मला वाटतं. यातच एक काय म्हणतात त्याला, यातच कनेक्टेड एक प्रश्न आहे. ॲक्च्युली तो शेवटचा प्रश्न पण आहे, की प्रॉडक्ट बऱ्याच जणांचे चांगले असतात. पण ते प्रॉडक्टची कंपनी करताना किंवा प्रॉडक्टचा ब्रँड करताना गडबड होते. त्यासाठी काय सॉफ्ट स्किल्स लागतात? कारण की ॲज अन एंटरप्रेन्युअर ते सॉफ्ट स्किल्स आय गेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रॉडक्ट चांगले बनवणारे खूप जण आहेत. अ गुड इंजिनियर, अ गुड कोडर कॅन नॉट बी अ गुड स्टार्टअप होल्डर, म्हणजे स्टार्टअप फाउंडर किंवा सिमिलरली अ गुड कुक नॉट नेसेसरली बी अ गुड बिझनेसमॅन. सो सो याच्याकरता दोनच गोष्टी आहेत, की ब्रँडिंग आणि मार्केटिंग तुझे लाडके विषय. आणि भरपूर वेळा आपली इंडियन इकोसिस्टम इतकी सेल्फ ॲब्झॉर्बिंग आहे ना, की आपण लोकल लेवललाच ॲब्झॉर्ब हां. होऊन जातो. आपण जे बनवतो ते कन्झ्युम होतो आणि त्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीमध्ये आपण अडकून बसतो. त्यामुळे आपण पुढचे विचारच करत नाही. राइट. ती आपल्याला दगा देते. आणि तिथेच वेस्टर्न ब्रँड्स आहेत, ते आपल्याकडे येऊन अजूनही भरपूर ठिकाणी डॉमिनेट करतात. कारण की ते ब्रँड्स आणि हं. मार्केटिंगवरती पण लक्ष देतात. तर त्यामुळे ते जर आपण नीट केलं ना, तरच ही गोष्ट नीट होते. आणि ती म्हणजे चितळे बंधूंनी एका लेव्हलपर्यंत उत्तम केली. पण आता पुढची ग्रोथ करायला आम्हालाही त्याच्यात वेगळ्या सुधारणा करायला लागतात, बदल बरोबर. करायला लागतात आणि आम्ही त्या प्रयत्नात आहोत. काय होईल हे पुढच्या 3 वर्षात आपल्याला त्याचं उत्तर दिसेल. पण तसं नाही फिक्स केलं, तर तुमच्या प्रॉडक्टच्या मेरिटचा काही कौतुक नाही. हं. प- जर ब्रँडिंग चांगलं असेल आणि जर मार्केटिंग चांगलं असेल, तर पहिल्यांदा प्रोडक्ट घेतला जातो. तो प्रोडक्ट घेतल्यानंतर जर प्रोडक्टमध्ये मेरिट असेल, तर तो परत घेतला जातो. हं. तर त्यामुळे पहिला सेल हा आता पूर्वीसारखा तुमच्या दुकानात होतच नाही. आता तो कुठल्यातरी सुपर मार्केटमध्ये होतो, तो कुठेतरी ऑनलाईन होतो, तो कुठेतरी इन्फ्लुएन्सर बघून हं. किंवा दुसऱ्याचा Instagram व्हिडिओ बघून तिसराच कोणतरी विकत घेत असतो. मग या मार्केट प्लेसमध्ये पॉइंट ऑफ सेल करायला तुम्ही इन्फ्लुएन्सरच नाही आहात. तुमचा ब्रँडिंग आणि तुमचं मार्केटिंग हेच इन्फ्लुएन्सर आहे. हं. आणि ते इन्फ्लुअन्स केलं तरच तुमचा पहिला सेल होतो. मग ते करायला तुम्हाला या 2 गोष्टी नीट यायला पाहिजेत. मग मेरिट ऑफ द प्रॉडक्ट येतच. त्यामुळे 2 गोष्टी आयसोलेटेड जगू हं. शकत नाहीत. पण ही गोष्ट असेल, तर ही गोष्ट केलीच पाहिजे. राइट. आणि कधी-कधी आपल्या मार्केट प्लेसमध्ये जर ब्रँडिंग आणि मार्केटिंग चांगलं केलं, तर मीडिओकर प्रॉडक्ट सुद्धा चांगला चालतो. आणि मी मीडिओकर का म्हणतोय? कारण की आय एम नॉट सेइंग इट इज बॅड प्रॉडक्ट. हं. पण त्याच्यापेक्षा चांगला प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे का? तर आहे. पण पण तो पोहोचतच त्यांचं नाही. ब्रँडिंग मार्केटिंग कायम झालंय असं नाही. हं. सो त्यामुळे त्याचं ते गणित आहे आणि मग तिथे काय येतं, की ब्रँडिंग मार्केटिंगमध्ये परत प्रश्न असा पडतो, की तुमचं ब्रँड पोझिशनिंग तुम्हाला काय करायचं? म्हणजे आज समजा कमोडिटीज कोणाला तरी विकायची आहे, तर त्यांनी जाऊन सांगितलं, की "अरे बाबा, मी लक्झरी कमोडिटी विकतोय." तर काय त्याला मार्केट नाही आहे ना. हं. म्हणजे जी गोष्ट कमोडिटी म्हणजे काय रोज घेणारी गोष्ट आहे. हं. रोज घेणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही काय लक्झरी करणार आहात? करेक्ट. त्याला लिमिटेशन आहे. कारण की शेवटी दूध हे दूध असतं. नमकीन हे नमकीन असतात. बाकरवडी ही बाकरवडीच असते. आज मी म्हटलं, की अरे मी ब्रँड आहे म्हणून मी ₹500 किलो बाकरवडी हं. विकतो आणि बाकीचे सगळे ₹200 ला विकतायत, तर कोणी मला देणार नाही तो प्रीमियम. त्यामुळे मग परत विलिंगनेस टू पे, विलिंगनेस टू सेल येतो आणि मग ब्रँड प्रीमियम किती असतो ते. हं. म्हणून मग ब्रँड बिल्डिंग हे महत्त्वाचं आहे. ब्रँड बिल्डिंग झालं तर तुम्हाला प्रीमियम एक्स्ट्रॅक्ट करता येतो, जो लाईफटाईम रेव्हेन्यूमध्ये जनरेट होतो. राइट. आणि जस्ट साधं उदाहरण द्यायचं तर आणि जिथे आता कुठेतरी बघायला गेलं तर म्हणजे काय की भारताची जर का गाड्यांची मार्केट प्लेस बघितली हं. ना, तर आपल्याकडे मारुतीसारखा एक ब्रँड आहे, की जो महिन्याला 50,000 हां. गाड्या एकाच गाडीचं विकतो. हो. म्हणजे असं स्विफ्ट. वॅगन आर किंवा अल्टो सारखी जी हं. गाडी आहे त्यांची ती. आणि आज भारतातले 5 लक्झरी कार ब्रँड्स आहेत, की Mercedes, हं. BMW, Audi, Jaguar बरोबर. आणि Volvo. हं. हं. हे 5 ब्रँड मिळून वर्षाला 50,000 गाड्या विकतात. सो ह्यांची एक गाडी जी महिन्याला विकते, ते हे गाडी वर्षभरात विकतात. हां. पण आज हे 50,000 गाड्यांमधनं जो टर्नओव्हर जनरेट करतात, तो कदाचित ह्यांचा वर्षभराचा टर्नओव्हर नाही. एका गाडीचा पण होत नसेल. बरोबर. त्यामुळे मार्केट प्लेस दोन्ही करताय. पण ह्यांनी ब्रँडिंगच केलं, की आम्ही लक्झरी आहोत आणि हं. ह्यांनी ब्रँडिंगच केलं, की आम्ही प्रत्येकाची पहिली गाडी आहोत. करेक्ट. त्याच्यामुळे प्रत्येक ब्रँडिंग करता कस्टमर आहे. त्या कस्टमरकडे तुम्ही पोहोचून तुम्ही त्यांना अपील देताय का? हा प्रश्न आहे. आणि मारुतीने त्यांचं जे ब्रँडिंग केलं ते एक्सलंट होतं, की कुठेही जा मारुतीचं सर्व्हिस सेंटर आहे हं. आणि ती गाडी बंदच पडत नाही. त्यामुळे कस्टमरचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह झाला.
सो बघा ना, ते आज मारुती इज द नंबर वन ब्रँड हां. फॉर 30 इयर्स प्रॉब्ली. तर ते कधीच बंद झालेलं नाही. त्याचं कारण तेच आहे. सो मार्केट प्लेस ही सगळ्यांकरता ओपन हं, असते. हं. तुम्ही तुमच्या निशमध्ये तुमचा डॉमिनन्स किती करू शकता ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि ते करायला तुम्ही एम केलं पाहिजे असं मला वाटतं. वॉव! मला एक प्रश्न नव्हता म्हणजे प्रश्न संपले होते म्हणून मला एक प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाहीये, की कोणत्याही उद्योजकाने किंवा एंटरप्रेन्योरनी काय असल्याशिवाय चालू करू नये? तुमच्याकडे हे डोक्यात हे फायनल असल्याशिवाय चालू करू नये. गो टू मार्केट स्ट्रॅटेजी आणि ती बरोबर असली पाहिजे असं नाही, हं. पण ती असली पाहिजे. कारण की म्हणजे जसं आपण म्हणजे आता मी हं. स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतो. मी स्वतः एक स्टार्टअप चालवतोय की जो फंडेड आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं की जे आम्हाला वाटलं होतं 3 वर्षापूर्वी आम्ही करू त्याच्यापेक्षा हं. कंप्लीटली वेगळं काहीतरी करतोय आणि आता आम्हाला पैसे मिळतात. सो त्याच्याकरता पिव्हट हे गरजेचे असतात. पण पिव्हट घेताना काय नाही करायचंय परत मी म्हटलं तसं ते कळायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे जे करतोय ह्या दिशेने मी जाणार आहे हं. आणि जर नाही झालं तर मी या दिशेने या इकडे जाणार आहे. हा पिव्हट फॅसिलिटेट करण्याकरता तुम्हाला एक कुठली तरी स्ट्रॅटेजी पाहिजे आणि म्हणून गो टू मार्केट स्ट्रॅटेजी असणंही गरजेचं आहे. ते जर झालं तर मग बऱ्याचशा गोष्टी स्ट्रीमलाईन होतात कारण की यू नो वेअर युअर फेलिंग राइट. आणि मी म्हण फेलियर हे येतच. ते आल्याशिवाय तुम्ही सक्सीड होऊच शकत नाही. हं. पण मग फेल फास्ट होता आणि तुम्हाला ट्रॅजेक्टरी बदलता येते. राइट. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग अस टाईम आणि खूप डिटेलमध्ये इन्साईट सांगितल्या, चित्रबंधूंच्या इन्साईट सांगितल्या, एंटरप्रेन्योर म्हणून सांगितल्या. थँक यू सो मच. आय एम शुअर की सगळ्यांना लोकांना खूप आवडले असतील आणि प्लीज नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या-कोणत्या विषयांवरती आम्ही कोणत्या-कोणत्या एंटरप्रेन्योरसोबत बोललेलं आवडेल, कोणत्या-कोणत्या उद्योजकांबद्दल समजून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतंय चांगलं, वाईट सगळं प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिथे कुठे हा पॉडकास्ट ऐकत असाल, प्लीज फॉलो अस ऑन Spotify, Apple Podcasts or wherever you are listening to our podcast. Thank you so much. Thank you. थँक यू.